केल्या शिवराजी भाडुगळे यांनी विजय आणि संजय शिवराज सर आपला 12वा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा। राजेंद्र स्मृती आरळा जर 12वा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत जर पोहोचली नाहीत तर आम्ही सोनू बाबू टिंक्या सोन्या मोन्या असे टाकू। याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या। निलेशच्या पहिल्या चेंडूवर बहारदार फटका होता, मात्र विजयला मात्र परतावं लागेल। तंबूच्या आश्रयाला सावलीच्या आश्रयाला पहिला धक्का पहिला हादरा लागलाय। विजय याला अक्षय याला मात्र माफ करा, अक्षय याला परतावं लागेल। जड पावलाने सर्जेराव आणि विजय ही जोडी होती मैदानाच्या आतमध्ये, मात्र पहिल्याच खेळाडूवर पहिल्याच चेंडूवर विकेट। नवीन फलंदाज संजय आरळा 11 संघाचा कर्णधार सर्जेराव नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र फलंदाजीसाठी संजय नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। राजेंद्र स्मृती म्हणाल तर राजेंद्र घोडवेल साहेब आपल्या या स्वराज्य बत्ती शिराळा असोसिएशनचे दिवंगत उपाध्यक्ष, ज्यांच्या संकल्पनेतून हे स्वराज्य बत्ती शिराळा असोसिएशन उभं राहिलं, असे सन्माननीय आपल्या तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके राजेंद्र दादा आज या जगातून सर्वांचा निरोप घेऊन गेले। मात्र त्यांच्या आठवणीत त्यांच्या नावावर हा संघ खेळताना पाहायला मिळतो आपल्याला असोसिएशन मध्ये। राजेंद्र स्मृती आरळा हा संघ म्हणजे त्यांच्या नावाला कुठेतरी उजाळा देताना हा संघ पाहायला मिळतोय। त्यांच्या नावाने त्यांनी पाहिलेलं स्वप्न कुठेतरी जगताना पाहतोय हा संघ। संजयकडे ती क्षमता आहे, ज्या प्रकारे अमितने फटकेबाजी केली त्या प्रकारे संजय देखील करू शकतो आणि त्याचं उत्तम उदाहरण पहा। मोठा फटका तर मारलाय संजयने, मात्र सुरेख असा झेल त्या ठिकाणी दुसरा गडी दुसरा हादरा लागतोय। ज्या प्रकारे चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे। विशाल जरा स्पीडअप घे मित्रा, कारण पाहिलं अस्वलेवाडी संघ आपण तयार राहायचं आहे, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। अशोक दादा अस्वलेवाडी संघाचा निर्णय काय आपल्यापर्यंत बघा। धन्यवाद। आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर हा सामना संपताच त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं। याच दरम्यान काय सुरेख अशी गोलंदाजी, पहिलं षटक कसं असावं तर असं असावं। पहिला चेंडू पाहिला तर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर विशालच्या बॅट मधून आलाय चौकार। 3 चेंडूनंतर कुठेतरी संघाचं खातं मात्र ओपन केलंय। चौथ्या चेंडूवर विशाल याने शरीर यष्टी पाहिले तर भरभक्कम अशी शरीर यष्टी आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, ताकद आहे आणि मारू शकतात। मात्र ओव्हर एक चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेचा। शेवटच्या चेंडूवर जर चौकार षटकार आला तर नक्कीच पॉवर प्लेचं म्हणावं, असं समाधानकारक पॉवर प्ले गेला आरळा संघासाठी असं म्हणावं लागेल। मात्र तू शेर तर मी 1.25 शेर असं दाखवतोय आपल्या गोलंदाजीमधून गोलंदाज निलेश। सुरेख असं षटक हाताळलं निलेश याने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर। म्हणजेच आता 12 चेंडू आणि 57 धावांची गरज जिंकण्यासाठी। नवीन गोलंदाज बाबू संघाचा एक महत्वाचा गोलंदाज म्हणावा लागेल बाबू याला, कारण सुरेख अशी गोलंदाजी अनेक सामने आपल्या गोलंदाजीवर जिंकून दिलेल्या पाहायला मिळतात। तसेच मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपरखैरणे यांच्यामधून आपल्याला खेळताना अनेक वर्ष पाहायला मिळतो बाबू हा गोलंदाज। किंग कोहली लवर या संघातून त्याला खेळताना आपण पाहिलं होतं। सानपाडा क्रिकेट ग्राउंड गावदेवी या खोळी चषक झाला होता, त्यामध्ये सुरेख असा चेंडू टोलवला एकच धाब्यावर, मात्र समाधान मानावं लागेल।
आणि एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलाय. चित्याची चपळाई पाहूया. 2 धावा सर्जेरावच्या बॅट मधून आल्यात. अकरा चेंडू आणि 57 धाव्यांची गरज आहे. ते आव्हान जर पार करायचं असेल तर असे मोठे फटके मारावे लागतील. मात्र खेळाडू तैनात त्या ठिकाणी. सर्जेरावला मात्र परतावं लागेल. आता मात्र मोठी खेळी करावी लागतील. 6 चेंडू 6 षटकाराचा विक्रम तर रिंकू सिंगला नक्कीच आठवावं लागेल. 5 चेंडू 5 षटकार मात्र रिंकू सिंगच्या बॅट मधून आलेले. त्याचप्रमाणे काहीतरी फलंदाजी करावी लागेल येणाऱ्या फलंदाजाला. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतंय. अशा अक्षय भाडुगळे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. शिवराज भाडुगळे यांचे बंधू वाटत आहेत. अक्षय भाडुगळे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. दहा चेंडू मध्ये 55 धावा करायच्या होत्या. त्यानंतर सिंगल धाव काढून विशालला मात्र स्ट्राईकवर आणलंय. 9 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज म्हणजेच 6 षटकार. 9 षटकार मारावे लागतील 9 चेंडूवर तर हा सामना जिंकू शकतात राजेंद्र स्मृती आरळा हा संघ. पॅडल स्वीपचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. एकेरी धावता पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि यष्टी रक्षकाकडून कोणतीही होणार नाही चूक आणि हा गडी बाद. आणि पहा स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. संदीप पाटील SP आपल्याला फलंदाजीला जाताना पाहायला मिळत आहेत. चला योद्धा 11 आसवलेवाडी संघ आपण तयार राहायचंय. हा सामना संपताच त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. पहा मित्रांनो अतिघाई संकटात नाही असं काहीतरी झालं असतं मात्र वेळेवर थांबवलं अक्षय याने SP ला. 1 धाव आणि एका धावींशी 9 धावा धाव संख्येवर लागल्या. 10 धावा माफ करा 10 धावा स्कोर बोर्डवर आणि 51 धाव्यांची गरज. 6 चेंडू 51 धावा म्हणजेच सामन्यामध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली की काय. पहिल्या सत्रापासून पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून आजच्या या आपल्या भैरवनाथ चषक भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी आयोजित कैलासवासी रायसिंग नाईक दादा चषक 2024 ला जे बाउंड्री रायडरच्या भूमिकेत आहेत ज्यांनी सामन्यामध्ये आतापर्यंत कोणताही व्यत्यय येऊन दिला नाही. चेंडू बाहेर गेल्यानंतर मैदानात त्वरित पाठवला असे रोशन पाटील सर, सूरज खिल्लारे, प्रतीक चाळके साहेब आणि शिवम येळवे साहेब यांचं आणि तुषार खराडे साहेब यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार. कारण आपण चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात येऊन दिलात त्यामुळे. आणि हा येतोय संदीप पाटील यांच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. मिळतील धावा 6. काय ती फलंदाजी. अशी फलंदाजी जर आधी केली असती तर नक्कीच सामन्याला काहीतरी वेगळं वळण मिळालं असतं. अजून 2 षटकार मारलेत तर नक्कीच 500 रुपयाचे पारितोषिक देखील आपल्याला लागलं जाईल की काय. मात्र यावेळी कोणतीही चूक होणार नाही आणि संदीप पाटील यांना मात्र परतावं लागेल. तंबूच्या आशेला सावलीच्या आशेला नक्कीच एक षटकार त्यांच्या बॅट मधून आला होता.
3 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि जे चौकार षटकारांसाठी प्राइज लागलं होतं आजचे मान्यवर संजय दादा चाळके, दीपक दादा येळवे, श्यामराव आनेकर साहेब यांच्याकडून त्या पारितोषिकाचा पहिला मानकरी ठरलाय अमित, ज्याने 3 षटकार लगावलेत आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरेल की काय येणारे चेंडू सांगून जाईल. आणि हा येतोय विकेटचं होतंय पतन. शेवटचा चेंडू नवीन फलंदाज शेवटचा चेंडू फेस करतोय. चला अंकुश दादा टाकून घ्या शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज येणार थांबणार तोपर्यंत मॅच संपली असती, कारण एक चेंडू 44 धाव्यांची गरज आहे. आपल्याला देखील माहिती आहे की सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला अस्वलेवाडी संघ आपण लाईनअप करून तयार राहायचं आहे. शेवटचा चेंडू पडताच आपण लगेच मैदानाचा ताबा मात्र घ्यायचा आहे. याच दरम्यान 44 धावाने विजयी संघ ठरतोय. 42 धावांनी माफ करा, विजयी संघ ठरतोय श्री काळमादेवी स्पोर्ट्स धामावडे संघ. अभिनंदन काळमादेवी संघ, काळमादेवी धामावडे संघ. हार्डलक बॅडलक राजेंद्र स्मृती आराळा संघ, आपण या ठिकाणी आलात, आपला खेळ दाखवलात त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. चला अस्वलेवाडी संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवा. आणि याच दरम्यान मॅन ऑफ द मॅच ठरतोय अमित पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून आल्या 27 धावा, असा अमित ठरतोय मॅन ऑफ द मॅच. यायचे अमित.